ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। भिवंडी मेट्रो पुलावरून निसटलेली सळई खाली रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी नारपोली परिसरात घडली आहे। या अपघातात प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेने मेट्रोच्या कामातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। सोनू अली असे जखमी युवकाचे नाव आहे। नारपोली ते धामनकर नाका या दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामात एक सळई थेट वरून पडली। ती खाली रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षांवर आदळून रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली। या अपघाताने प्रवासी रक्तबंबाळ झालाय। स्थानिकांच्या मदतीने जखमी 20 वर्षीय सोनू अली यास अंजूर फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथे त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत। हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे व कसा घडला याबाबत अधिक तपास भोईवाडा पोलीस करीत आहे। मेट्रोच्या कामातील गलथानपणामुळे आज एका युवकाची मृत्यूशी झुंज सुरू असून या दुर्घटनेबाबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कारवाई करावी व जखमी तरुणास तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। या MMRDच्या हलगर्जीपणामुळे एका इसामाच्या जीवना मरण्याच्या प्रकारामध्ये तो हॉस्पिटलमध्ये त्याला नेलेला आहे। जर येत्या 10 तारखेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही आणि इसामाला जर त्याची भरपाई भेटली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर दिसेल।